आपण जर खराब गोष्टी केल्या तर आपल्या मम्मी पप्पाचं, परिसराचं, आपल्या देशाचं नाव खराब होतं. त्यामुळे आपल्या सगळ्यांना आज गरज कसली आहे? आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर व्यसन करायचं नाही. दुसरं कोण व्यसन करत असेल तर काय करायचं? आपण पोलिसाला कळवायचं. त्यामुळे सुरुवात कुठून करायची? आपल्याला स्वतःपासून. आज आपल्यासाठी या ठिकाणी आपल्या या विभागाचे सिनियर PI दायदे सर आले, त्यांच्यासोबत अनेक पोलीस आले. पोलिसांनी ठरवलेलं आहे की आपल्या या तरुण मुलांना कोणत्याही प्रकारचं व्यसन होऊ नये, त्याचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. त्यांनी अभ्यास करून, स्टडी चांगलं करून त्यांनी येणाऱ्या काळामध्ये या शहराचं डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा कलेक्टर सारखी उंची गाठली पाहिजे. काय केलं पाहिजे? कोणी बता सकता है? ते थांबवण्यासाठी आपण कोणाला कळवलं पाहिजे? पोलिसांना. बरोबर? पोलिसांना कसं कॉन्टॅक्ट करायचं? 112 राईट. कोणाला माहिती 112 नंबर आपण लावला की पोलिसांना लागतो? व्हेरी गुड, सगळ्यांना माहिती. हे सगळे जे काही आहे, क्रिमिनल झाले, व्यसन करणारे झाले, यांना रोखण्यासाठी आपल्याला अलर्ट राहायला पाहिजे, सक्रिय राहायला पाहिजे. आपण स्वतः सुद्धा, आपण जर ड्रिंक केलं नाही, स्मोकिंग केलं नाही, कोणत्याही प्रकारचे व्यसन केलं नाही. गोष्ट माहित असेल काल काय घटना घडलेली महत्वाची. शुभम शुक्ला नावाचे आपले एअर स्पेस मध्ये 1984 ला राकेश शर्मा गेले होते. त्यानंतर आज सेकंड टाइम दुसरे व्यक्ती एअर स्पेस मध्ये गेलेले आहेत काल. बरोबर आहे का? मोठी गोष्ट आहे नाही? जगात दुसऱ्यांदा घडते. आपल्या पहिला दुसरा व्यक्ती जातोय भारतातला. तर अशा काही घटना का अचीव करता येतात? आपण आपले टार्गेट सेट केले, गोल सेट केले आणि त्याच्या मागे धावलं तर ते सेट होतील. आपण जर या ड्रग्सच्या नादी लागलो तर होईल का ते? नक्कीच होणार नाही. तर आपण से नो टू ड्रग हे लक्षात कायम ठेवा. कृपया करून ड्रग्सच्या आहारी जाऊ नका. त्याच्याने फक्त नुकसान आणि नुकसानच होणार आहे. कोणी करत असेल तर त्याला देखील परावृत्त करा. त्याच्यासाठी आजचा दिवस हा खूप महत्वाचा होता. ती जनजागृती देखील होणं महत्वाचं असते. जनजागृती होईल, तुम्हाला त्याचे गांभीर्य माहीत असेल तरच ते तुम्ही टाळणार. नाहीतर मग शोक म्हणून सुरुवात झालेली गोष्ट नंतर ती व्यसन जडते. मग आपण आपल्या नियंत्रणात राहत नाही. जेव्हा आम्ही गुन्ह्यांचा तपास करतो तेव्हा असं लक्षात येतं की गुन्ह्यातले जे आरोपी असतात त्यांनी शुद्धीमध्ये तो गुन्हा केलेला नसतो. कुठल्या तरी ड्रगच्या अंमलाखाली असताना तो गुन्हा केलेला असतो. मग त्याला नंतर तो पश्चाताप होतो, साहेब माझ्याकडनं नशेमध्ये झालं. मग शक्य आहे का कोणी कोणाच्या पोटात चाकू इझिली गोपसू शकतो का? कोणाचा रेप मर्डर करू शकतो का? नाही करू शकत. ते कधी शक्य आहे जर तो नशेच्या